पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सगळ्यांना सगळं करायचं असतं, फक्त मला मदत करायला मात्र कोणालाही जमत नाही। इथे 2 दिवस झाले माझी टाच दुखतेय, सारखं स्वयंपाक खोली ते हॉल, हॉल ते स्वयंपाक खोली। जीव दमून गेलाय माझा। अश्विनीला सुद्धा आत्ताच आजारी पडायचं होतं। आई, मला कळतंय तुमच्यावर कामाचा ताण जास्त पडतो। मी एक काम करेन, म्हणजे मी बसूनच असते ना, बसल्या बसल्या जेवढी कामं करता येईल ना तेवढी मी करेन, म्हणजे कांदा चिरणं वगैरे। आणि एकदा का प्लास्टर निघालं की अजिबात काही करायचं नाही, कळलं तुला? आराम करायला सांगितलंय, आराम करायचा, चुप बस। अगदी बरोबर आहे श्रेयस, तू आराम करायचा। याचं काय, चिडचिड नेहमीची जायची म्हणजे माझं काय डोकं फिरलंय चिडचिड करायला? गप्प बसायचं, गप्प। आणि आई, आजीने काही नाही केलं ना तरी चालणार आहे, घरात इतरही लोक आहेत। मयू, अगं तसंही मला बेडरूम मध्ये बसून ना कंटाळा येतो। उद्या हॉल मधलं आवरलं ना की मी इथेच बसत जाईन, म्हणजे वेळ लागली तर मी आईना पटकन कोणत्याही कामात मदत करू शकते। अश्विनी, तुझ्यामुळे घर चालत नाही। तुझ्या असण्या नसताना या घराला काही फरक पडत नाही। वास्तविक तू घरात असलीस काय आणि बाहेर गेलीस काय, कोणालाही या घरात फरक पडायलाच नको, पण तू काही काम करतच नाही ना या घरात। कोणीतरी येतं, जादूची गांडी फिरवतं आणि बिनबुबाट सगळी कामं करून जात। मुलांचे डबे, सकाळचा चहा नाश्ता, 2 वेळचं जेवण, सगळं आपोआप होतं। एवढंच नव्हतं, कपडे धुणं, भांडी घासणं, लादी पुसणं, स्वच्छता करणं, प्रत्येक गोष्ट जागच्या जागी करणे, हे सगळं जादूने करून जातो कोणीतरी। तू तर पार्लरच्या कामात असते किंवा कंपनीच्या कामाला, हो की नाही उज्ज्वला? अरे 2 दिवस ती पोरगी पलंगावरून उठली नाही तर तुमची ही अवस्था झाली। अरे आता तरी तुम्ही मान्य करा की अश्विनी शिवाय या घरात कोणाचंही पान हलत नाही। इथे कुणी रिसेप्शनला जायला तयार आहे, काम करायचं म्हटलं तर पाय दुखतात, कोणाची कंबर, कोणाची टाच। वा, आणि या पुरीकडे बघा, तिच्या पायाला प्लास्टर असून देखील शक्य तेवढी कामं करायला तिची तयारी आहे। जा बेटा, चल हळू। तुला सांगून ठेवतो, अश्विनी पूर्ण बरी होईपर्यंत तुझी चिडचिड मला चालणार नाही। शांत राहायचं। आजपर्यंत तिनं आपल्याला घरात काम करू दिलं नाही, याचा अर्थ असं नाही की कुणी या घरात कामच करायचं नाही। सगळ्यांनी स्वतःची कामं स्वतः करायची। मला या घरात शांतता हवी आहे। डॉक्टरने तिला आराम करायला सांगितलं, आराम करू द्या, कळलं? अश्विनीला कुठलाही त्रास झालेला मला चालणार नाही। काय ग, मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवाची तयारी आत्तापासून सुरू केलीस की काय तू? उद्या आशूकडे जातोय आपण। आपण आशूकडे जातोय? हे बघा, उद्या आपण आशूकडे जातोय आणि या बाबतीत मी तुमचं काहीही ऐकणार नाहीये। अहो, माझी मुलगी तिकडे ऍक्सिडेंट होऊन घरामध्ये झोपू नये आणि मी तिला भेटायलाही नाही जायचं, ते काही नाही। माझी सगळी तयारी झाली, उद्या मी जाणार आहे तिला भेटायला। आणि तुम्हाला यायचं नसेल ना तर नका येऊ। मी का नाही येणार, मी पण येणार। आपण हे सगळं काय? अहो, 2 वर्षांनी मुलीच्या सासरी जातोय आपण, मुलांसाठी थोडा खाऊ। आणि उज्ज्वला ताई आणि प्रकाशराव त्यांना रव्याचे लाडू आवडतात ना, म्हणून कमी गोड असे रव्याचे लाडू केलेत, कमी साखरेचे। हे असे कधी कमी गोड वगैरे लाडू नसतात, त्यांना नाही आवडणार ग। चांगले लागतील आणि त्यांना आवडतील। आणि आशूसाठी मेथीचे लाडू केलेत, थंडी पण पडायला लागली आता, मेथी गरम असते ना, खाईल ती। आणि मला माहितीये जेवणा खाण्यात कुचराईच करत असेल ती। आपण झोपून आहोत आणि सासू काम करते, आयतं कसं खायचं असा विचार करत असणार ती। मी ओळखते ना माझ्या मुलीला, काहीतरी पौष्टिक जायला पाहिजे ना पोटात, म्हणून मेथीचे लाडू। आणि तिला एकटीलाच सगळं कसं द्यायचं, म्हणून मग हा एवढा मोठा घाट घातलायस तू, हो ना? अहो, असं काय,
सगळे आपलेच आहेत ते. हो, मग विद्युतला तरी आज कशाला पाठवलंस? आपल्याच बरोबर आला असता उद्या. अगं बाई, अहो विद्युतला सांगितलं होतं मी की आशूशी भेट झाली की लगेच फोन कर मला. अजून फोन आला नाही त्याचा. कोणास ठाऊक गेलाय की नाही आशूला भेटायला. अगं गेला असेल तो. बाबा हो, सबनीस सरांकडून निघायला उशीर झाला, नाहीतर ताई झोपण्याच्या आधीच आलो असतो. नाही काय हरकत नाही, उद्या परत या, बरं वाटेल तिला. पण बाबा आता काळजी घ्यायला हवी. मेजर इंजुरी आहे, तिला रेस्टची गरज आहे. रेस्टच करते ती, आरामच चालू आहे तिचा. नुसतं एका जागी बसून नाही ना, सगळ्या बाजूने कम्फर्ट देखील मिळायला हवा. सगळंच कम्फर्टेबल चालू आहे तिचं, तू बघतोच आहेस सगळं. बाबा मी येतो, तुमची झोपायची वेळ झाली आहे. ताई उठली तर सांगा मी आलो होतो म्हणून. उद्या नक्की येईनच. मयू, ताईच्या औषधांचं बघ. ते सगळं बाबा बघतायत आणि खाण्यापिण्याचं पण बघतायत. गुड. येऊ? आजी मी आले. मामा, काय ग? मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं. बोल ना. तुला माहितीये ना, आईचा तू लायसन्सचा प्रॉब्लेम झाला होता, तो आता सॉल्व्ह झालाय. म्हणजे त्या युनिसेक्सच्या जागी लेडीज पार्लरचा बोर्ड सुद्धा लागलाय. हो अगं, ते होणारच होतं. मीच माझ्या मित्राला सांगितलेलं करायला. मयू, तुला काही सांगायचं आहे का? बोल. तो जो प्रॉब्लेम झाला होता लेडीजच्या जागी युनिसेक्स, तो चुकून किंवा आपोआप झाला नव्हता मामा. म्हणजे? तो मुद्दाम केलेला. कोणी? ऍक्च्युली मला आईने सांगितलंय कोणाला काही सांगू नको म्हणून. मला ना ते सगळं समजल्यावर ना मला स्वतःला खूप त्रास झाला, म्हणून मला तुझ्याशी बोलायचंय. मी मला स्पष्ट सांगशील काय झालंय ते? कोणी केलं मुद्दाम हे सगळं? शिल्पी आत्याने. काय? हो मामा, हे सगळं शिल्पी आत्याने केलंय. हो मामा, हे सगळं शिल्पी आत्याने प्लॅन केलेलं. मयू, तू काही काळजी करू नकोस, मी बघतो. आई, बाकीची सगळी कामं झालीत, जरा तिची वेणी घालून दे प्लीज. मला नाही जमणार, मला नाही वेळ. अरे अजून कुकर लावायचंय, भाजी करायची आहे. अर्ध्या तासाने येशील, म्हणशील आई जेवायचं ताट वाढ, तिला औषधं द्यायची, सगळं काय आभाळातून पडणार आहे. मला नाही जमणार. श्रेयस, तू घालून दे तिची वेणी. मी? तो कसा घालेल? का जमणार नाही? कुची नाही का वेणी घालून दे, तशीच अश्विनीची घालून दे. थोडी लांब घालून द्यावी लागेल एवढंच. बाबा, कुहूची गोष्ट वेगळी आहे. काय? अरे श्रेयस, काय वेगळं आहे? कुहूला वेणी घालता येत नाही म्हणून आपण तिला घालून देतो ना. तशीच परिस्थिती आता अश्विनीची आहे, स्वतःच्या हाताने तिला वेणी घालता येत नाही. तू घालून दे तिला, जा. मी अजिबात करणार नाही. छे. पुढे बघ ग, ते एवढे मोठे केस आहेत तुझे, इतके लांब इतके दाट, माझ्या हातात मावत नाही. कापून टाकू? असं कुठे म्हटलं मी? कापून टाकू म्हणजे तुम्हाला त्रास होतोय ना, म्हणून म्हटलं. त्रास का नेहमी होणार आहे? बरी झालीस का तू, बांधशील तुझी वेणी स्वतः. मग नको कापू का मी केस? काय ऐकायचं तुला माझ्या तोंडून एक्झॅक्टली? वेणी घालू दे चुपचाप, आणि अजिबात मान हलवू नकोस. द्या,
मी घालते, तुम्हाला नाही जमणार. बरं आहे हात. झालं आता जरा शांतपणे बस, मान हलवू नको, मला नीट वेणी घालू दे. बघ काय सॉलिड घातली वेणी मी. काय ग काय झालं, केस ओढले गेले का? हसतेस काय? आई. अरे काय करताय तुम्ही, काय चाललंय तुमचं? मामी तू गप्प बस. ए संजू, तो सण आहे ना, मग त्याला येलो अँड ऑरेंज कलर दे. हा कोणता दिलायस? सण कोण काढलाय? तू. मग कलर कुठला द्यायचा हे पण मीच ठरवणार ना. तू कशाला मला सांगतेस? मी सांगितलं का की तुझ्या या बटरफ्लायला हा कलर दे, सिल्वर कलर दे, रेड कलर दे? आई याला सांग ना. हो हो, अरे पण ही ड्रॉइंग काढायची जागा आहे का? हा मामी तुला काय माहिती नाही, रेयांशच्या पायाला जेव्हा फ्रॅक्चर झालं होतं ना, तेव्हा कुहुने आणि मी ना तिच्या पायावर मिनियन्स आणि डोरेमॉन काढला होता. बरं मग तू आता इथे सण का काढलायस? कारण की सन मध्ये खूप एनर्जी असते, पण तुझ्यात आता एनर्जीच नाहीये, म्हणून मी सन काढलाय. मग तुला सन बघून एनर्जी येईल. आणि कुहू, तू बटरफ्लाय का काढलंस? बटरफ्लाय कसं, त्याला जेव्हा पाहिजे तेव्हा ते कुठेही जाऊ शकतं, उडू शकतं. मग आता तुला इकडून हलता पण येत नाहीये ना, म्हणून हे बटरफ्लाय काढले. म्हणजे तुला जेव्हा पाहिजे तेव्हा तू उडू शकशील, म्हणजे चालू शकशील. या दोघांनी इथे सॉरी. गुणी ग बाळ माझी. जा आता ड्रॉइंग कंप्लीट करा, जा. मामी तू लवकर बरी हो ना. मम्मीला काहीच बनवायला येत नाही जेवण. तुला माहितीये का, आज तिने टिफिनला यांना नुसता ब्रेड दिलेला. अगं ब्रेड मी पण देते ना. नुसताच ब्रेड दिला होता, बटर पण नाही दिलं होतं आणि जॅम पण नाही दिलं होतं. अरे विसरली असेल ती. मम्मी रोजच काही ना काहीतरी विसरते. मामी तू लवकर ठीक हो. हो रे बाळा. आता कोण आलं? मी बघतो. अरे हळू पडाल. माया आली, माया आली, माया आली. चला. अरे हळू जरा. ऐकलं नाहीस ना, आलीस ना शेवटी. कशी आहेस बाळा? मी ठीक आहे ग मायाजी. सोनू, आईची काळजी घे. हा हो. आले आम्ही. किती लागलंय ग तुला आशू? अगं आणि हे काय? नातवंडांची कलाकारी दिसतीये. ओ ड्रॉइंगचे क्लास सुरू झाले, प्रॅक्टिस इथेच. माई तू का ग अशी दगदग करत आलीस? हा अगं दगदग कसली त्यात? तरी आप्पा म्हणत होते आपण आत्ता नको जायला, काही दिवसांनी जाऊया. उज्ज्वला ताई तुम्हीच सांगा, मला राहवलं असतं का हो हिला भेटल्याशिवाय? आता कसं तुला भेटले, बघितलं, माझी काळजी थोडी कमी झाली. आशू दगदग नाही करायची आता, थोडा आराम कर. हो हो हो, ती अजिबात दगदग करणार नाही आता. जणू काही तू असं सांगितलं नसतंस तर उद्या ती या प्लास्टर घातलेल्या पायाने मॅरेथॉन धावायलाच जाणार होती काय? अहो काळ वेळ काय आहे की नाही, कुठेही चालू करतात तुमचे जोक्स. अहो कमालताई, आपली अश्विनी जाईल देखील धावायला. बाबा तुम्ही पण. अहो ती पिशवी द्या ना इकडे. हा. उज्ज्वला ताई, हे मेथीचे लाडू आहेत, आशूसाठी आणलेत. आशू रोज एक खायचंय बरं का? बजावून सांगा, खाल्लो पाहिजे म्हणून. अगदी टाळाटाळ करत असते. हो ना माई, अगं का करत बसलीस इतकं सगळं? हा, तुझ्या एकटीसाठी आणलेले नाही आहेत, सगळ्यांसाठी आणलेले आहेत. हो ना,
मग मला सांगा कमलताई, रव्याचे लाडू आणले का? नाही तर पिशवी परत घेऊन जावा. नाही नाही, आहेत आहेत. आणलेत. तुमच्या अजून लक्षात आहे? म्हणजे काय, चव विसरण्यासारखी आहे का ती? आणलेत तुमच्यासाठी रव्याचे लाडू आणलेत. चला आपण जरा बाहेर बसूया. मुलांना चला. कुठे ग अशी धडपडलीस? हा, खूप त्रास होतोय का ग तुला? नाही ग, माझ्याकडे बघून वाटतंय का तुला त्रास होतोय? तुझं काही सांगू नकोस मला. ओ माय गॉड, मला ना विश्वासच बसत नाहीये. हे विचारण्यासाठी तू मला इथे बोलवलंयस? मला असं वाटलं होतं की त्या दिवशी रागारागात तू जे आपल्या सेपरेशन बद्दल बोललास त्याबद्दल तुला गिल्ट आला असेल, तुला पश्चाताप झाला असेल, म्हणून काहीतरी बोलण्यासाठी इथे बोलवलं असेल. म्हणलं ठीक आहे यार, एक चान्स देऊन बघावा, बघूयात काय बोलतोय. इथे आल्यावर मला असं कळतंय की तू तर माझ्यावर आणखीन आरोप लावतोयस आणि तू मला गळ घालतोयस की ते सगळे आरोप मी मान्य करावेत. दिस इज जस्ट रिडिक्युलस. चूक झाली माझी, मी इथे आले. नेहमीप्रमाणे ओव्हर रिॲक्ट करतेस. मी फक्त एक शंका विचारली होती. दॅट्स इट. कोणाच्या सांगण्यावरून तुझ्या डोक्यात ही शंका आली आहे? तुझ्या बहिणीच्या की भाचीच्या? कोणी सांगायला कशाला हवं? माझ्या मनात शंका नाही येऊ शकत? येऊ शकते, अगदीच येऊ शकते. मग पण इतक्या उशिरा नाही. वकील आहेस ना तू, तुला ही शंका तेव्हाच यायला पाहिजे होती जेव्हा लायसन्सचा सगळा गोंधळ झाला होता. खरं तर त्याच दिवशी तुझ्या डोक्यात ही शंका यायला पाहिजे होती आणि त्याच दिवशी तू मला हा प्रश्न विचारायला पाहिजे होतास. पण आज इतके दिवस उलटून गेल्यानंतर तू मला हा प्रश्न विचारतोयस, याचाच अर्थ तुझे कान कुणीतरी भरलेत, तुला हे सगळं कोणीतरी सांगितलंय. आणि हे दुसरं तिसरं कोणी नसून ती तुझी दीडशे आणि भाची आहे, हे मला चांगलंच माहितीये. हे बघ विद्युत, त्या घरात सगळे जण माझ्याकडे डाऊटफुली बघतात. जरा इकडचं तिकडे काही झालं, कुठे काही वाईट घडलं की हे शिल्पीनेच केलं असेल, हा पहिला डाऊट माझ्यावरच असतो. आणि आता नो वंडर्स, पण त्या ग्रुपमध्ये तू पण सामील झालायस. आणि आता माझ्यापासून सेपरेट होण्याचा निर्णय तू घेतलाच आहेस, तर मला चुकीचं ठरवण्याचा, मला वाईट ठरवण्याचा अधिकार तुला आहे. मला तर हेच कळत नाहीये, इतकं सगळं होऊन सुद्धा मी का जगतेय? काय जगायला पाहिजे मी? शिल्पी, एक मिनिट. ऐक ना, हात सोड माझा. मला खरंच नाही थांबायचंय. शिल्पी प्लीज थांब. नाही विद्युत, तुला खरंच असं वाटतं हे सगळं मी केलं असेल? इतक्या खालच्या पातळीला जाऊन मी काही करेन असं वाटतं तुला? नाही पटत आमच्या दोघींचं. मी तिला अनेक वेळा 4 शब्द रागाचे बोललीये, चिडलीये मी तिच्यावरती, तिचा अपमान पण केलाय मी, नाही असं नाही. पण शेवटी ती माझ्या भावाची बायको आहे आणि तुझी बहीण आहे ती. सो तिच्या बाबतीत, तिच्या बिझनेसच्या बाबतीत इतकी मोठी गोष्ट, इतकी घाणेरडी गोष्ट खालच्या पातळीला जाऊन मी नाही करणार, कधीच नाही करणार मी. आय नो तुला मी आता फारशी आवडत नसेल ना, पण किती झालं तरी तू माझा नवरा आहेस. थोडा विश्वास तरी ठेव माझ्यावर, असं मला वाटतं. जिने तुला हे सगळं सांगितलंय ना, त्या मयुरीसाठी आणि कुहूसाठी इतकी घाणेरडी गोष्ट मी त्यांच्यासाठी तरी का होईना नाही करणार. थोडं का होईना माझ्यावर प्रेम केलंयस ना, मग तुझ्याकडून माझ्यावर एवढा विश्वास तरी मी डिझर्व करते ना.
माणूस आहे मी, पण मी अशा अशा गोष्टी नाही करणार. मी नाही करणार. शिल्पी प्लीज शांत हो. प्लीज. मला माहिती आहे की तू हे काहीही केलेलं नाही आहेस आणि करणार देखील नाहीस. मला पूर्ण खात्री. प्लीज शांत.